CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय आणि याच निर्णयाच्या विरोधामध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटना या सध्या मैदानात उतरलेल्या आहेत। शासनाच्या याच निर्णयाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने बंद देखील पुकारलाय। होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र काउन्सिल आहे आणि असं असताना या होमिओपॅथी डॉक्टरांना केवळ एका कोर्सच्या आधारे आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा देणं हे चुकीचं असल्याचं IMA कडून व्यक्त होत आहे। न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित असताना राज्य शासनाने हा निर्णय करण्याची घाई का केली असा सवाल देखील इंडियन मेडिकल असोसिएशनकडून उपस्थित केला जातोय। केवळ 3 महिन्याचे 6 महिन्याचे कोर्स करून त्या सिस्टममध्ये आपण बसू शकत नाही। आम्हाला सरकारचा गुजारिश आहे की होमिओपॅथी त्यांनी त्यांचं सिस्टमच करू दे, हे मिक्सोपॅथीला एनकरेज करायचं नाही, हे आम्हाला रिक्वेस्ट आहे। ह्याच्या विरोधात आम्ही आज महाराष्ट्रात पूर्ण स्ट्राईक केलेलं आहे। 12-13 दिवसांसाठी न थांबता आज गडबडीनं गव्हर्नमेंटनी त्यांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन देण्याचा जो घाट घातलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो इंडियन मेडिकल असोसिएशनला अजिबात मान्य नाही। आपला संस्था ऑलमोस्ट मोर दॅन 90 वर्षाचं ते MMCचं रजिस्ट्रेशनचं चालू आहे। ते आता चुकीच्या पद्धतीने एंट्री घेऊन आणि त्याच्यासोबत कॉम्पिट करणं ते चुकीचं आहे। त्यांच्या सिस्टममध्ये त्यांनी काही करता आपण काही विरोध नाही आणि त्यांच्या सिस्टमला पण आपण रिस्पेक्ट देतो।